आणि नागपूर विधिमंडळ अधिवेशनात एक मोठी बातमी हाती येते। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले। पत्र कशासाठी लिहिलंय तर नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही असं सांगणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले। सत्ता येते सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य सुद्धा याच पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नवाब मलिक हे तुरुंगातून सुटल्यानंतर आज पहिल्यांदा विधिमंडळामध्ये आले, अधिवेशनामध्ये सहभागी झाले। अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले। यावरून विरोधकांनी विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा देशद्रोहाचा आरोप झाला त्यावेळेस त्यांचा राजीनामा का घेतला नाही असा उलट सवाल खरं तर विरोधकांना केला होता। मात्र त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलंय। त्या पत्राची ही कॉपी आपण पाहतोय। अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आणि या पत्राचा मजकूर आहे की नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरामध्ये आले होते, सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले, कामकाजामध्ये ते सहभागी झाले होते, विधानसभा सदस्य म्हणून ते विधिमंडळामध्ये आले। पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभी स्पष्ट करतो। पण ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे हे पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते फक्त वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यामुळे बाहेर आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत। आपण त्यांचं जरूर स्वागत करावं पण अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्य आहे, पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। आपला देवेंद्र फडणवीस। त्यामुळे राज्यामध्ये सत्तेत असलेले 3 पक्ष महायुतीमध्ये शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप या तिघांमध्ये आलबेल आहे की नाही असा प्रश्न या पत्रानंतर नक्की उपस्थित होतो। पत्रासंदर्भातले आणखी अपडेट जाणून घेऊयात सुशांत सावंत यांच्याकडनं। सुशांत, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही याकडे थेट इशारा करणारं हे पत्र। नक्कीच कविता, जर पाहिलं असेल तर नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत आणि काल त्यांचं नागपूरमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर ते आज सभागृहाच्या कामकाजाला देखील आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले। त्यावरून कुठेतरी विरोधकांनी देखील आरोप केला होता की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते, जे तुरुंगात गेले होते ते आज तुमच्यासोबत कसे काय असा आरोप केला होता। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। सत्ता येते आणि जाते मात्र देश महत्वाचा, ही लाईन खरं तर या पत्रातली महत्वाची। कारण जर पाहिलं असेल तर नवाब मलिक यांच्यावर अनेक आरोप त्यावेळी झाले होते आणि महत्वाचे काही पुरावे जे आहेत ते त्यावेळी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अटक झाली होती। मात्र आता सरकार बदलला आणि या सरकारमध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजप असं सरकार होतं। मात्र आता अजित पवार या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत नवाब मलिक जाणार का याची चर्चा रंगली होती। त्यातच आता अधिवेशनादरम्यान नवाब मलिक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आणि कुठेतरी हाच मुद्दा विरोधक आता उपस्थित करू शकतात आणि भाजपची कोंडी करू शकतात। त्यामुळे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी यात पुढाकार घेतल्याने थेट अजित पवार यांना पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये ते म्हणतात की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, जोपर्यंत त्यांचे आरोप त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते मंत्रिमंडळात त्यावेळी होते त्यावेळी आम्ही देखील टीका केली होती। मात्र आता त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, कारण आपल्यासाठी सत्ता महत्वाची नाही तर आपल्यासाठी देश महत्वाचा आहे। त्यामुळे कुठेतरी येत्या काळात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, भाजपवर टीका होऊ शकते आणि त्याचमुळे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। आता अजित पवार नेमका याला कसा प्रतिसाद देत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार। मात्र आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि या दरम्यान हा मुद्दा गाजू शकतो। त्याचमुळे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे।
कविता. आणि अगदी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा समोर आलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनण्यात शंका नाहीये. आणि नागपूर विधिमंडळ अधिवेशनात ना एक मोठी बातमी हाती येते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलंय. पत्र कशासाठी लिहिलंय तर नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही असं सांगणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलंय. सत्ता येते सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा असल्याचं वक्तव्य सुद्धा याच पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सध्या आपल्या सोबत आहेत. केशव उपाध्येजी, असं काय झालं की गृहमंत्र्यांना पत्र लिहावं लागलं आपल्याच मित्र पक्षाला की त्यांच्या पक्षामध्ये असलेला एका आमदाराचा महायुतीमध्ये समावेश करता येणार नाही? मला असं वाटतं माननीय देवेंद्रजींनी लिहिलेलं पत्र, ते ट्विट करताना त्यांनी लिहिलेली वाक्य ही अत्यंत महत्वाची आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या तत्वांशी, भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मुळात राष्ट्रवादी पक्षांनी, माननीय अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात कुणाला घ्यावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आणि ते पत्रासुद्धा देवेंद्रने तसंच म्हटलेलं आहे. पण अशा प्रकारची भूमिका घेत असताना कुठेतरी ज्या आरोपावरून नवाब मलिक अटकेत होते ते अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांना महायुतीत घेताना विचार करावा लागेल. अशा प्रकारची अत्यंत स्वच्छ स्पष्ट भूमिका माननीय देवेंद्रजींनी मांडली आहे आणि तीच त्यांच्या पत्रात आहे. पण आज सकाळी अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस विधान परिषदेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, विधानसभेमध्ये सुद्धा मला वाटतं हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस यावर डिफेंड करताना दिसले, बचावात्मक परिस्थितीमध्ये जाताना दिसले. त्यांनी उलट प्रश्न केला विरोधकांना. बरोबर असं आहे की पक्ष महायुती म्हणून शेवटी असं आहे की विधिमंडळामध्ये महायुती म्हणून एकत्र राहणं ही कुठल्याही युतीत असंच असलं पाहिजे की एकत्र राहिलं पाहिजे. पण त्याच वेळी जर एखादी भूमिका पटली नाही तर ती त्या पद्धतीने विधान भवनात त्यांनी जरूर म्हणजे डिफेन्स म्हणजे काय केलं तर माझ्या शेजारी माननीय मुख्यमंत्री बसतात, माझ्या शेजारी माननीय अजित पवार बसतात, तिकडे छगन बसतात, आम्ही जी मांडली आणि मी प्रश्न विचारला. हे एवढं सुद्धा किमान गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली नव्हती. उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा अटक झाल्यानंतरही घेतला नव्हता. हे लक्षात घ्या. दोन भूमिकेतला फरक लक्षात घ्या. उपाध्येजी, प्रश्न असा आहे की गृहमंत्र्यांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं ते विधिमंडळामध्ये केलं. विधिमंडळ आणि विधिमंडळाचं अधिवेशन यामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या अधिकृत असतात, त्या राजकीय भूमिका नसतात, त्या सरकारच्या भूमिका असतात. पूर्ण समोरच्या वक्त्याला बोलू द्या ना कविताजी. या सगळ्या भूमिकेमध्ये मुळामध्ये दोन भूमिकेतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री पदाची मुख्यमंत्री असतात आणि ज्यावेळी तुमच्या एखादा कॅबिनेट मंत्री अटकेत जातो, तो अटकेत गेल्यानंतर तुम्ही त्याला साधा त्याचा राजीनामा सुद्धा घेत नाही का आता सत्ता सुरक्षित राहावी म्हणून. त्याच वेळी देवेंद्रजी ठामपणे भूमिका घेतात की सत्ता येते जाते पण देश महत्वाचा आहे. या व्यक्तीला म्हणजे माननीय देवेंद्रजी भूमिका ठामपणे घेत आहेत की नवाब मलिकांना घेताना तुम्ही तीनदा विचार केला पाहिजे की आम्हाला महायुती नकोय. अशा प्रकारची भूमिका ते मांडतायत. ही दोन नेत्यातली महत्वाची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे, इतकं पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचा टीका करण्याचा अधिकार तो अबाधित आहे, त्या काय म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. विधिमंडळामध्ये ज्यावेळी अचानक ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केलेला, विधिमंडळामध्ये महायुती म्हणून आपण एकत्र आहोत, एकत्रपणे विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे, ही भूमिका देवेंद्रजी आहेच ती त्यांनी निभावली सुद्धा. पण त्याच वेळी जी गोष्ट मान्य नाही, स्वीकार्य नाही, ती गोष्ट सुद्धा सांगण्याचं धाडस, स्पष्टपणे मांडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. हे आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सुद्धा घेतलं पाहिजे. हा बोला, आता बोला. आता प्रश्न आणखीन असा आहे की इतका महत्वाचा निर्णय म्हणजे नवाब मलिक हे काही काल आलेले नाही आहेत बाहेर जामिनावर, ते आधीच आले होते, ते विधिमंडळात येतील हेही माहीत असणार होतं. काल तीनही नेत्यांची पत्रकार परिषद झाली, आज सगळेजण एकत्रितपणे विधिमंडळामध्ये आले. मग अगोदर महायुतीला हे माहीत नव्हतं का की नवाब मलिक हे विधिमंडळामध्ये येणार आहेत, ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर असतील म्हणून, आणि आल्यानंतर लगेचच पत्र लिहून हे सांगावं लागतं? या सगळ्याचे संकेत काय समजायचे महाराष्ट्रातल्या जनतेनं? महाराष्ट्रातल्या जनता अत्यंत सूज्ञ आणि संकेत स्पष्ट आहेत महाराष्ट्र जनतेला. काल ज्यावेळी नवाब मलिक मुळात आज झालेत, यापूर्वी त्यांनी भूमिका कोणतीही कुठल्या गटात जाणार, माननीय अजित पवार सोबत राहणार का शरद पवार यांच्या गटात जाणार, हे त्यांनी आतापर्यंत स्पष्ट केलं नव्हतं. त्यामुळे स्वाभाविक आहे कालपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नव्हता. ज्यावेळी प्रश्न हा उद्भवला त्या क्षणालाच माननीय देवेंद्रजी भूमिका घेतली. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आणि ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ जाणते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, म्हणजे आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. याचा अर्थ नवाब मलिक हे येणार आहेत आणि सत्ताधारी बाकावर बसणार आहेत हे महायुतीतल्या नेत्यांना माहीत नव्हतं, देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हतं?
म्हणजे असं आहे की राष्ट्रवादी पक्षाने कुणाला कुठे बसवावं हा त्या पक्षाचा अधिकार असतो. हम्म, भारतीय जनता पार्टीचे आमदार कुठे बसणार हे भारतीय जनता पार्टी ठरवते. हम्म. शिवसेनेचे आमदार कुठे बसणार हे शिवसेना ठरवते. तिथं त्यांना जागेचे नंबर दिलेले असतात, त्यानुसार जो कोटा दिलेला असतो त्यांच्या बर. संख्येनुसार त्यानुसार ते वाटप करत असतं. बर. त्यामुळे ते आज इकडे बसल्यानंतर आज ताबडतोब भूमिका घेणं हे म्हणजे हे महत्वाचं. माहित नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे. केशव उपाध्येजी, खूप खूप धन्यवाद. एबीपी माझ्याशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केली त्याबद्दल. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते सध्या बोलत आहेत. मला वाटतं त्यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपामध्ये फार काही तथ्य नव्हतंच मुळात. आणि ठीक आहे, त्यांना ती कारवाई झाली, त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. परंतु त्यांनी एक ॲफिडेव्हिट करून दिला अजित पवार गटांना समर्थनाचं. हे ओपन आहे, त्यात काही लपून राहिलेलं नाही. आणि ॲफिडेव्हिट करून पाठिंबा दिला किंवा ते अजित पवार गटांच्या बरोबर आहे, म्हणजेच महायुती बरोबर आहेत. आता राहिला विषय आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झालेत, त्यामुळे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे पत्र किंवा हे ट्विट व्हायरल केलं असावं किंवा ट्विट केलं असावं. मुळात त्यांना सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात. म्हणजे महायुतीचा आमदार म्हणूनच त्यांना ट्रीट करून ते पैसे दिल्याची माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षाला त्यातून सुटका मिळवायची असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नाही ते आमच्याबरोबर नाही दाखवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असावा असं मला वाटतं. पैसे नवाब मलिक यांच्या मतदारसंघासाठी विशेषत्वाने असं दिले असं म्हणून. हो, महायुतीबरोबर असलेल्या आमदारांना जेवढा कोटा आहे तो कोटा त्यांनाही मिळाल्याची माहिती आमची आहे. नाराजी कशासाठी तुम्ही अनुभवी राजकारणी, तुम्ही याला महायुतीचा अजितदादा आणि फडणवीसांची स्ट्रॅटेजी म्हणून पाहता की वादाची सुरुवात पाहता? अजिबात नाही, मी हे स्ट्रॅटेजी म्हणून बघतो. वाद याच्यात अजिबात दिसत नाही. त्यात नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे आणि तुम्ही घेत असाल तर आमचा त्याला विरोधही नसणार, पण निर्णय तुम्ही सर्वस्वी तुमचाच असेल. हो, पण असं आहे की तुम्ही ती जबाबदारी आमची नाही, आमच्यावर आरोप होऊ नयेत. कारण त्यांच्याच कालावधीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली, नवाब मलिकांवर जी कारवाई झाली ही सगळ्यांना सर्वश्रुत माहीत आहे की कशामुळे झाली, काय झालेत, काय आरोप आहेत. पण देशद्रोही म्हणून त्याच्या सभागृहामध्ये त्यांचा उल्लेखही देशद्रोही म्हणून केला गेला. अरे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळं देशद्रोही माणूस आपल्या बाजूला बसला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यातून असं आहे की सोबतही पाहिजेत आणि जवळही नको असा तो प्रकार आहे. म्हणजे सोबत तर आहेच पण जवळही नको. तर हे ते ठीक आहे, त्यांच्या पक्षाचं काय तो निर्णय असेल. पण ॲफिडेव्हिट देऊन मात्र दादांना पाठिंबा त्यांनी दर्शवला एवढी माहिती माझ्याकडे आहे. एक मिश्किल हास्य सुद्धा देत आहे सगळ्या घडामोडीनंतर आपल्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य देत आहे. अडचण होते भाजपाची संपूर्ण. बघा, भाजपा हुशार पक्ष आहे, फार धूर्त आणि हुशार लोकांचा पक्ष आहे. ते त्यातून मार्ग कसं काढावं हे त्यांना बरोबर कळतं. त्यातून तो मार्ग काढायचा त्यांचा प्रयत्न आहे. नवाब मलिक चला आता नवाब मलिक यांना महाविकास आघाडीमध्ये जर महायुतीमध्ये घ्यायला आले, तुम्ही निवडून देणार का त्यांनी महाविकास आघाडीसोबतच राहावं नवाब मलिक? नाही, तो आम्हाला द्यायची गरज नाही. आता आम्ही विरोधातच आहोत. येऊन काय त्यांचा संख्याबळ वाढतोय आणि आम्ही सत्तेत येतो अशात थोडी भाग आहे. त्यामुळे त्यांनी कुठे राहायचा तो त्यांचा निर्णय आहे आणि तो राष्ट्रवादीचा निर्णय आहे. तो आमच्या पक्षाशी काही संबंधित नाही. काहीशी सावध भूमिका विजय वडेट्टीवार यांची. आणि यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. लाड साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे संपूर्ण प्रकरणावर? नाही, निश्चितपणे मला वाटतं की देवेंद्रजी या सरकारचे नेते आहेत, देवेंद्रजी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी अतिशय विचारपूर्वक हे पत्र दिलं असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी ही नेहमीच तत्वनिष्ठाने चालणारी पार्टी आहे. आम्ही सत्तेपुढे झुकणार नाही, तत्वासमोर कधीही कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही. या पत्रातून आपल्याला सर्वांना या राज्यामध्ये दिसलं असेल. निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजी फडणवीसांनी हे पत्र दिलंय त्यामध्ये 100% विचार करूनच हे पत्र दिलं असावं. आणि आम्ही त्याचं स्वागत करू. माननीय देवेंद्रजींनी दिलेल्या पत्रावरती भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते, सर्वच आमदार, सर्वच पदाधिकारी हे खंबीरपणे उभे राहतील याची मला पूर्णपणे खात्री आहे.
प्रसाद लाडजी, आज विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा हा प्रश्न समोर आला, त्यांना विचारला गेला, त्यावेळेस असं म्हटलं की मग महायुतीच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही असं म्हणत काहीसा बचाव करताना दिसले महायुतीचा एकूण देवेंद्र फडणवीस. मात्र नंतर त्यांनी एक पत्र लिहिलं, नवे ते पत्र त्यांच्या ट्विटर हँडलवरनं सगळ्यांसमोर आणलं. काय नेमका अर्थ आहे याचा? म्हणजे विधिमंडळातली भूमिका आणि प्रत्यक्षातली भूमिका वेगवेगळी? नाही, असं आहे की विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीत ज्याने आरोप ठेवले ते आरोप ठेवणाऱ्यांचा अधिकार नाही हे त्यांनी दाखवून दिलं. ज्या लोकांनी स्वतः नवाब मलिक ज्या वेळेला जेलमध्ये गेले तर त्यांचा राजीनामा घेतला नाही, जेलमध्ये असतानाही त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं, अनिल देशमुखांना मंत्रिमंडळात ठेवलं, त्यांना बोलण्याचा अधिकारच काय? याच्यातून हे स्पष्टपणे सिद्ध होतं की देवेंद्र फडणवीसांची तत्वनिष्ठ किती स्पष्ट आहे. त्यांनी अजितदादांना त्या पद्धतीतलं पत्र दिलं, त्यांनी त्यांची भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केला, पक्षाची भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केला, सरकारची भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं की हे या महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखुळी नाही आहे, महाराष्ट्रातील जनता पाहते आणि आमची भूमिका, पक्षाची भूमिका, आमच्या नेत्यांची भूमिका देखील पाहते. त्यामुळे मला वाटतं हे अतिशय चांगलं पाऊल माननीय देवेंद्रजींनी उचललेलं आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करू. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, त्याच्यापैकी एका पक्षानं कुठल्या सदस्याला घ्यावं की नाही याच्याबद्दल एक पत्र दुसरा पक्ष लिहितो. ते पत्र त्या पक्षाकडूनच, त्या पक्षाच्या नेत्याकडूनच बाहेर आणलं जातं. हे सगळं काही आलबेल असल्याचं चित्र मानायचं का? 100% यामध्ये मला वाटत नाही की कुठलाही यामध्ये काही विषय असू शकतो. माननीय देवेंद्रजींनी पत्र लिहिलं, पत्र ट्विट केलं, पत्र पाठवलं, हे कुठलाही लपून छपून उद्योग आम्ही केलेला नाही. त्यामुळे जे आहे ते जनतेसमोर आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत, जनतेचे आम्ही पाठीराखे आहोत, जनतेसाठी सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. आणि यामध्ये स्पष्टता ही आणि पारदर्शकता या दोन्ही गोष्टी देवेंद्रजींनी केलेल्या ट्विटमधून आणि पत्रातून दिसून येत आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे. प्रसाद लाडजी, धन्यवाद. तुम्ही अगदी खरं म्हटलंत की महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहते आणि महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाहीये. धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. आणि त्यानंतर एबीपी माझाचे माझे सहकारी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. अर्थातच, कारण 43वा जो आमदार आहे की ज्यांनी श्री अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे असं म्हटलं जात आहे. कारण अजूनही अजित पवारांनी कुठल्याही फ्लोअरवरती आपल्याला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे सिद्ध केलेलं नाहीये. ते म्हणतात की अशा पद्धतीचा एवढ्या आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. आपली माहिती अशी आहे की अगदी निवडणूक आयोगामध्ये सुद्धा जी शपथपत्र दिलेली आहेत त्या शपथपत्रामध्ये श्री नवाब मलिक यांचं सुद्धा शपथपत्र आहे. त्याबद्दल त्यांना वारंवार आज पत्रकारांनी विचारलं आणि अशा वेळेला श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका घेणं, अर्थात नैतिकदृष्ट्या ती भूमिका यासाठी महत्वाची आहे की महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप केले होते की नवाब मलिक यांची देशाच्या विरोधात काम करणाऱ्या मंडळींशी संबंध आहेत. आणि मग सगळी क्रोनॉलॉजी महाराष्ट्राने बघितली, त्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटकही झाली. आज पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे कविता, सतत सगळे पत्रकार हे नवाब मलिक यांना विचारत होते की तुमची नेमकी राजकीय भूमिका काय आहे. त्यावेळेला त्यांनी हे स्पष्ट केलं नाही की ते अजित पवार यांच्या बरोबर आहेत का शरद पवार यांच्या बरोबर आहेत. आणि गमतीचा भाग असा की हे पत्र लिहिण्यामागचं महत्वाचं कारण हे पण आहे की जो एक फ्लो चार्ट बनलेला होता की कोणाची कुठे सेटिंग अरेंजमेंट आहे, तर अजित पवार यांच्या मागच्या बेंचवरतीच, मागच्या बाजूलाच नवाब मलिक हे बसणार होते. हे त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मार्फत ते इतरांना कळालं आणि मग एक सेटिंग अरेंजमेंट बदलली गेली. अजित पवार यांच्यापासून ते काही अंतर दूर बसले. आता 2 महत्वाच्या घडामोडी गेल्या 2 दिवसामध्ये घडल्यात. अजित पवार यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा आमच्या बरोबर येणार होते, तेही आमच्या बरोबर सत्तेत सहभागी होणार होते, त्यांना मंत्रिपद हवं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की असं करणं इतपत बरोबर नाहीये आणि म्हणून आम्ही त्यांना मंत्री केलं नाही. आता त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचं अशा पद्धतीचं स्वतःच्या ट्विटर हँडलवरून पत्र येणं, याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी ज्या म्हणून काही राजकीय भूमिका घेतल्या त्या इतक्यात त्यांना सोयीच्या नाहीयेत. आणि म्हणून आपण असं बघतोय राहुल, मगाशी बऱ्याच गोष्टी तुम्ही स्पष्ट केल्या, त्याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये नवाब मलिक येण्यापासून ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसण्यापर्यंत काय काय झालं हे मगाशी स्पष्ट केलं. आता मुद्दा हा आहे की हे पत्र लिहिलं जाणं, ते ट्विटर हँडलवरनं समोर येणं आणि त्याचे पडसाद काय उमटतात राजकीय वर्तुळामध्ये हे पाहणं, हे सगळं कशाचे संकेत आहेत? नाही, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती श्री देवेंद्र फडणवीस यांची जी अडचण झालेली आहे ती लक्षात घ्यायला हवी. त्यांनीच हे मुद्दे मांडले होते सभागृहामध्ये. मग ते अनिल देशमुख असतील,
किंवा नवाब मलिक असतील, आज त्यांच्या पत्रातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे, सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मला आठवतं की विधिमंडळामध्ये ज्या वेळेला नवाब मलिक यांच्या संदर्भातली कागदपत्र देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, त्यावेळेला हेच वाक्य ते वारंवार बोलले होते आणि ते सांगत होते की नवाब मलिक हे देशद्रोही आहेत. मग आपण बघितलं देशद्रोहाबरोबर त्यांचा संबंध होते. आता क्रोनॉलॉजी अशी झालेली आहे की नैतिक आणि अनैतिक, कारण आपल्या 5:30च्या शो मध्ये पण हा मुद्दा मी मांडला होता की नैतिक आणि अनैतिक हा शब्द सुद्धा आता कुणी उच्चारायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा वेळेला जर सत्ताधारी पक्षाबरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण अडचण लक्षात घेऊन सुद्धा ज्या पद्धतीचं हे सरकार बनलंय, आणि दुसरीकडे अजित पवार यांना सुद्धा आपलं फ्लोअरवरचं निवडणूक आयोगातलं जे बहुमत आहे सिद्ध करायचंय, याच्यामध्ये ज्या काही राजकीय तडजोडी कराव्या लागतात त्या राजकीय तडजोडीमध्ये अनिल देशमुख यांना घेणं पूर्वी असणं, आता नवाब मलिक यांचं शपथपत्र घेणं, कारण आतापर्यंत आपण सुद्धा जपून जपून बोलत होतो की अशा पद्धतीचं शपथपत्र नवाब मलिक यांनी दिलंय, पण विजय वडेट्टीवार यांनी ते खात्रीपूर्वक महाराष्ट्राला सांगितलं की हो अशा पद्धतीचं शपथपत्र दिलेलं आहे. आज काय झालं की जसे नवाब मलिक सभागृहामध्ये आले तसा पहिला प्रश्न जो सगळ्या माध्यमातून विचारला गेला की नवाब मलिक कोणाचे, आणि हळूहळू जसं जसं सभागृह संपलं आणि 6-7 वाजेपर्यंत हे लक्षात आलं की नवाब मलिक हे तर अजित पवारांचे आहेत, कारण ते अजित पवारांच्या ट्रेझरी बेंचवर बसलेले आहेत. मग प्रश्न निर्माण झाला की मी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं काय, म्हणजे त्यांनी ज्या ज्या वेळेला नैतिक भूमिका घेतली आणि सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले, विशेषतः ते देशद्रोही आहेत अशा पद्धतीची मांडणी केली, त्यानंतर जर ते सत्ताधारी ट्रेझरी बेंचवरती बसले तर चे प्रश्न त्याची उत्तरं ही देवेंद्र फडणवीस यांना द्यावीच लागली असती, भारतीय जनता पार्टीला द्यावी लागली असती. पूर्वी राठोड यांच्याबद्दल जे झालं त्याच्यात आणि याच्यामध्ये बोलता फरक आहे. राठोड यांच्याबद्दलची जी क्लीन चिट आहे ती महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली होती. तशी कुठलीही क्लीन चिट ही नवाब मलिक यांना मिळालेली नाहीये. ते आरोग्याच्या कारणामुळं सध्या जामिनावरती आहे. त्यांना सुरुवातीला 2 महिन्याचा जामीन मिळाला, नंतर तो एक्सटेंड झाला वगैरे. त्यामुळं न्यायालयीन पातळीवरती नवाब मलिक यांच्याबद्दलचं निर्दोषत्व किंवा त्यांना कुठल्याही यंत्रणेनं निर्दोषत्व दिलेलं नसताना आणि जो मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये मांडला, अशा वेळेला जर ते अजित पवार यांच्या बरोबर आहेत असं दिसलं तर तो जो स्वतःचाच मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की हो आम्हाला मान्य आहे की तुमच्या पक्षामध्ये कुणाला घ्यावं हा तुमचा मुद्दा आहे, पण महाविकास आघाडीच्या हिताला बाधा येईल अशी जी गोष्ट आहे ती होता कामा नये. याचा अर्थ सरळ सरळ असा की त्यांना अजित पवार यांच्या बरोबर नवाब मलिक यांचं जाणं मान्य नाहीये. आणि मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनं ज्या वेळेला स्टँड घेतात त्यावेळेला ती पक्षाची तर ऑब्व्हियसली भूमिका असते आणि ती स्वतः ट्विट करून सांगतात, म्हणजे तो रिजिडनेस आहे, त्यांना हे बिलकुल मान्य नाहीये. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया येते ती जाणून घेऊयात, मी येते परत. नवाब मलिक यांच्या अजितदादा गटाच्या सोबत येण्यावरून देवेंद्रजींनी एक पत्र दादांना लिहिल्याचे समजते, ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांना सामावून घेऊ नये असे सांगितले आहे. सगळ्याच गमतीदार भाग आहे. दिवसभरातल्या एकूण घडामोडी पाहता ज्या पद्धतीने देवेंद्रजी ट्रोल झालेले आहेत आणि महाराष्ट्राला ते पचन झालेलं नाही, त्यानंतर त्यांना ही उपरती आली आहे. पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असंही म्हणत आहेत, परंतु देवेंद्रजींना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवेंद्रजी आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल? एवढाच साधा प्रश्न आहे. आणि यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. दरेकरजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सुषमा अंधारेंची नुकतीच प्रतिक्रिया आलेली आहे, ठाकरे गटाची ही प्रतिक्रिया आहे की जर नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत देशद्रोहाचे म्हणून ते जर सत्तेमध्ये नको असतील तर मग इतर आरोप असलेले नेते सत्तेमध्ये कसे चालतात? हे बघा, अजितदादांवर आरोप होते ते नंतर त्यांचं निर्दोषत्व त्या ठिकाणी सिद्ध झाले, त्यांना क्लीन चिट मिळाली. नवाब मलिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी आज पत्रामध्ये देवेंद्रजींच्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आरोप असणं, आरोपीने त्या ठिकाणी जेलमध्ये जाणं
आणि ते सध्या वैद्यकीय उपचारावर त्या ठिकाणी बाहेर आहेत. आणि त्यांनी हेही नंतर सांगितलं की बाबा उद्या त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं तर तुमच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी स्वागत करायला तयार आहोत. त्याच्यामुळे आपण जर बघाल की भारतीय जनता पार्टीने राजकारणासाठी अनेक तडजोडी केलेल्या असतील, कराव्याही लागतात, परंतु ज्या वेळेला देशहिताचा प्रश्न येतो त्यावेळेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेचीही पर्वा करत नाही, आपल्या सैद्धांतिक विचारांना महत्व देतं. आपल्यालाही कल्पना असेल की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा देण्याचं भाषण आपण त्या ठिकाणी नेटवर जाऊन ऐकू शकतो, तेव्हा त्यांनी अत्यंत ठणकावून सांगितलं होतं की सरकारी आती आहे, सरकारी जाती आहे, त्याचबरोबर पक्ष बनताय, बिघडताय, देश राहना चाहिए. त्याच्यामुळे देश सर्वतोपरी मानणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि त्या संस्कारातनं आलेलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला दुपारी कदाचित त्यांना कल्पना नसेल, सांगितलं नसेल, मला माहित नाही, परंतु ते सत्ताधारी गटात अजितदादांसोबत बसल्यानंतर त्यांना त्या अशा प्रकारची भूमिका सकाळी मांडावी लागली. उद्धवजी ठाकरेंचं त्या ठिकाणची असणारी भूमिका अधोरेखित पुन्हा त्यांच्या नेत्यांना करावा लागली. आणि जो कोलेकुई सकाळपासून चालू होती, भारतीय जनता पार्टीची भूमिका काय, देवेंद्रजी काय म्हणतायत, काय म्हणाले, मला वाटतं ही सगळ्यांची तोंड या निमित्तानं त्या ठिकाणी बंद होणार आहेत. आणि आमच्या त्या ठिकाणचे अंधारेताई जे वेगवेगळ्या प्रकारचं बोलतायत, अंधारेताई आपली वक्तव्य पूर्वीची आताची या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी कशी वक्तव्य करतात, संजय राठोडांच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आता सगळ्याच गोष्टी मंत्रिमंडळ करताना काय झालं हे सांगणं उचित ठरणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रश्न आला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी आचार विचारांशी तडजोड नाही भूमिका मांडलेली आहे. काही ठिकाणी अपरिहार्यता म्हणून. प्रवीण दरेकरजी, भाजपची प्रतिक्रिया तुम्ही मांडता, अगदी काही वेळापूर्वी भाजपच्या इतरही नेत्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे भाजपची बाजू समोर आले. मी तुम्हाला थोडंसं थांबवते आणि मला विनंती आहे तुम्हाला की सोबत राहा, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया या संदर्भातली आतापर्यंत समोर आलेली नाही. अमोल मिटकरी आहेत, अजित पवार गटाचे आमदार, त्यांच्याकडनं पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसची जाणून घेऊया या पत्रानंतर. अमोल मिटकरीजी. मी आत्ताच तुमच्या माध्यमातून आणि दरेकर साहेब बोलत असताना हे बाब कळली. देवेंद्रजींनी जे पत्र अजितदादांना लिहिलं ते अद्याप मी वाचलेलं नाही. आणि मग मी वरच्या सभागृहामध्ये होतो त्यावेळेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जो आक्षेप सत्ताधाऱ्यांवर घेतला त्याला सविस्तर उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय पण त्या ठिकाणी होते, मी पण होतो. आणि जर या पत्रामध्ये त्यांनी नवाब मलिक साहेबांच्या बाबतीत तुम्ही योग्य तो विचार करावा असं मला जे कळतंय मीडियाच्या माध्यमातून असं लिहिलं असेल तर यावर मला असं वाटतं अजितदादाच योग्य तो निर्णय घेतील. अजितदादांना सकाळी मलिक साहेब भेटले होते का, तर हो भेटले, पण काही चर्चा त्याबद्दल झाली का तर ती चर्चा मला माहित नव्हती. पण याच्यामध्ये जो सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांना आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना अधिकार आहे, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. बरं, निर्णय अजितदादा घेतील आणि तटकरे साहेब घेतील जसं तुम्ही सांगताय खरं, पण आज सगळे नेते सभागृहामध्ये एकत्र असताना सभागृहाच्या बाहेर अशा प्रकारे पत्र लिहिणं, ते पत्र सार्वजनिक करणं म्हणजे अजितदादांना एक प्रकारे सूचना दिली आहे का भाजपनं जाहीरपणे? कविताजी, मी तेच म्हणतोय, मी अजूनही पत्र वाचलेलं नाही. मी फक्त मीडियातली जी चर्चा तुमच्या माध्यमातून आता दरेकर साहेबांची प्रतिक्रिया ऐकत होतो त्यातून कयास लावून मी हे बोलतोय की जर तशा पद्धतीचं पत्र लिहिलं असेल ते नेमकं त्यात काय लिहिलं ते एकदा मी वाचल्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित होईल. पण जर असं काही असेल त्या पत्रामध्ये तर त्यावर अधिक निर्णय अजितदादाच घेतील. बर, मिटकरीजी, मी तुमच्यासाठी पत्र पुन्हा एकदा वाचून दाखवते. अजितदादा पवारांना सस्नेह नमस्कार. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरामध्ये येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता किंवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभी स्पष्ट करतो. पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत आणि न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावे. पण अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे.
आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्य आहे, पण त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आपल्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे, असा या पत्राचा मजकूर आहे. भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते या नात्याने देवेंद्रजींनी लिहिलेलं जे पत्र आहे त्या त्यांच्या वैयक्तिक भावना आहेत. आता यामध्ये त्यांनी अजितदादांना एक विनंती पण केलेली आहे की मंत्रिमंडळामध्ये किंवा महायुतीमध्ये त्यांना स्थान नसावं आणि आमच्या भावना तुम्ही समजून घ्याल आणि महायुतीला बाधा पोहोचणार नाही अशा आशयाचं ते पत्र आहे तुमच्या सांगण्यावरून, बरोबर. आता याच्यावर त्यांना महायुतीमध्ये घ्यायचं का, त्यांना कुठल्या पदावर घ्यायचं का, हा निर्णय मी कसा घेणार, हा निर्णय दादाच घेतील. त्याच्यामुळे पत्र जे लिहिलंय ते पत्र भावनिक पत्र आहे, ते देवेंद्रजींनी अजितदादांना लिहिलं. आता त्या पत्रावर दादा काय उत्तर देतात हे दादाच माझ्यापेक्षा योग्य सांगतील. बर, प्रवीण दरेकरजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी सावध भूमिका घेताना तर आत्ता दिसतीये, पण प्रश्न हा सुद्धा आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये शिंदेची शिवसेना सुद्धा आहे. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. हे पत्र लिहिताना भाजपनं त्यांचाही विचार घेतला होता की ही फक्त भाजपची भूमिका आहे? मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पत्र दिले, जे भूमिका मांडली, ती आमचे मित्र अमोल मिटकरी बोलतात त्याप्रमाणे वैयक्तिक भूमिका नाही. देवेंद्रजी या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे आमच्या राज्यातील सर्वोच्च नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका, त्यांची भूमिका ही सरकारी भूमिका त्या ठिकाणी आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी मांडतो, नव्हे ते तसंच आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची भूमिका मांडत असताना आता त्यांनी शिंदे साहेबांशी बोललेत नाही बोललेत याची मला कल्पना नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचा जी काही विचारधारा आहे किंवा जो काही सैद्धांतिक त्यांना विचारांचा वारसा आहे त्या संस्कृतीतले देवेंद्रजी आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला मलिकांवरून सकाळपासून गदारोळ निर्माण झाला त्यावेळेला देश सर्वतोपरी ही त्यांच्या असणारी आंतरिक भावना त्या ठिकाणी निश्चितच उफाळून येणार आणि ते या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते. आता शिंदे साहेबांशी काय बोलणं झालं नाही मला माहित नाही, परंतु मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा इतिहास जर आपण त्या ठिकाणी तपासून पाहिला तर त्या ठिकाणी सत्तेपेक्षा त्यांनी वैचारिक भूमिकेला महत्त्व दिलेलं आहे. जसं की अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा देताना त्या ठिकाणी देश सर्वतोपरी आहे, सरकारे येतात जातात, पक्ष बनतात बिघडतात, परंतु देश महत्वाचा आहे. आणि तोच विचार तोच वारसा त्या देवेंद्रजींच्या पत्रातून त्या ठिकाणी ध्वनित होताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि मला वाटतं या निमित्तानं आम्हाला एक अभिमान वाटतो देवेंद्रजींचा की राज्यातल्या जनतेला जे आवडत नाही, राज्याच्या जनतेच्या मनामध्ये जे काही प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह त्यांनी त्या ठिकाणी निकाली काढलंय. आणि पक्षाची आणि त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे सत्तेचं काय होतं याचा विचार न करता त्या ठिकाणी मांडले. ही खरोखर आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक दिशादर्शक किंवा अभिमानाची अशी गोष्ट आहे. बरं, राहुल कुलकर्णी माझे सहकारी आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचे, पण त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. विद्याताई, स्वागत आहे. सगळं पत्रही तुम्ही ऐकलेलं आहे, सगळ्यांच्या भूमिकाही ऐकताय, तुमची प्रतिक्रिया कशावरती मला कळलं नाही, मला उशिरा कनेक्ट केलं. बरं, प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलंय अजित पवार यांना. ते पत्र त्यांच्या ट्विटर हँडलवरून सध्या सार्वजनिक झाले. पत्रामध्ये ते असं म्हणतायत की सत्ता येते सत्ता जाते, पण देशहिताचा विचार करता नवाब मलिक यांच्यावर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य होणार नाही. अत्यंत हास्यास्पद असं विधान आहे, हे पत्र आहे. सभागृहामध्ये जेव्हा विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला की ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले, ज्यांच्यावरती तुम्ही अनेक आरोप केले, त्यांना आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, याचा फडणवीसांना कधीही देशप्रेम किंवा भाजपला देशप्रेम नव्हतं. अगदी स्वातंत्र्य आंदोलनाच्या लढ्यामध्ये आपण बघितलं तर मुस्लिम बांधव आमच्या सोबत होते, परंतु भाजप त्यावेळेस नव्हता, पण ते RSSचे लोक सगळे इंग्रजांच्या बरोबर होते आणि त्यांना आजही देशप्रेम कधीच नाहीये. त्यांना फक्त निवडणुकांचा एम असतो. निवडणुकांमध्ये आपलं जर हिंदुत्व आणि आपलं जर ढोंग उघडकीला आलं तर आपल्याला मतं मिळणार नाही, म्हणून त्यांनी ही सभागृहातल्या विरोधकांनी त्यांना
असे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हा खुलासा करायचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. परंतु ईडीची एन्क्वायरी असो किंवा सीबीआयच्या धाडी असो किंवा इन्कम टॅक्सच्या धाडी असो आणि नवाब मलिकांनी ज्या 30-35 प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपची खोल केली होती आणि ज्यांनी वानखेडेंवरती आरोप केलेले सगळे त्यांचं भांड फोडलं होतं, त्यामुळे त्यांना अतिशय राग हा नवाब मलिकांवरती आहे. परंतु नवाब मलिकांची सध्या तब्येत बिघडलेली आहे, जेलमध्ये राहणं त्यांना अशक्य आहे, त्यांच्या कुटुंबियांवर अनेक आरोप झालेले आहेत आणि म्हणून नवाबभाई त्या गटामध्ये जाऊन बसले असतील. परंतु आपण कुठेतरी आपलं ढोंगी हिंदुत्व आणि आपलं देशप्रेम हे व्यक्त केलं पाहिजे, म्हणून त्यांनी तो पत्र करून खुलासा केलेला दिसतोय. बरं, विद्याताई, अमोल मिटकरीजी आणि प्रवीण दरेकरजी, राहुल कुलकर्णी माझे सहकारी आता आपल्यासोबत आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. राहुल, मला 3 प्रश्न तिघांनाही विचारायचे आहेत. एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे त्याबद्दल जे आता असे प्रश्न म्हटले जातात की ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती त्यांची खरंच वैयक्तिक भूमिका आहे का? एक. दुसरं, ते जर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या आपल्या मित्रपक्षाविषयी बोलतायत तर मग ते मित्रपक्षाच्या प्रमुखांना जाऊन सांगून का नाही हे करू शकले? ही जी गोष्ट आहे ही उघडपणे करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची जी अडचण आहे की एक सैद्धांतिक भूमिका त्यांना घेणं गरजेचं होतं आणि ती जाहीरपणे घेणं गरजेचं होतं की जी गोष्ट ते सभागृहामध्ये बोललेले आहेत तीच गोष्ट आहे की जी गोष्ट नवाब मलिक यांना जेलपर्यंत घेऊन गेली. त्यामुळे फक्त अजित पवार यांना सांगणं हा मुद्दा नव्हता, तर ती जाहीर भूमिका घेणं आणि ती सैद्धांतिक आहे असं सांगत ते जाहीर करणं. माझा प्रश्न असा आहे की जी गोष्ट अजित पवार यांना सांगता आली असती, खाजगीत सांगता आली असती, कारण अजूनही अजित पवार गटाने उघडपणे हे म्हटलेलं नाहीये की नवाब मलिक हे आमच्या बरोबर आहेत. अजूनही स्पेक्युलेटिव्ह होतं हे सगळं की त्यांचं एक शपथपत्र आहे, भलेही ते आज सभागृहामध्ये ट्रेझरी बेंचवरती बसलेले दिसले. तर प्रश्न माझा दरेकर आणि अमोल मिटकरी दोघांनाही आहे की जी गोष्ट खाजगीत करता येणं शक्य होतं ती जाहीरपणे का केली? हा एक प्रकारे अजित पवार यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का भारतीय जनता पार्टीला खरंच एक मोठी सैद्धांतिक भूमिका घ्यायची आहे? दरेकरजी, हा दबाव वगैरेचा अजिबात प्रश्न नाही. भारतीय जनता पार्टीची सैद्धांतिक भूमिकाच या ठिकाणी आहे असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे. आपला प्रश्न आहे आपण हे सार्वत्रिक पत्र का केलं, याचं उत्तर असं आहे की भारतीय जनता पार्टी हा जनभावना मांडणारा पक्ष आहे, देश सर्वतोपरी आहे हे मांडणारा पक्ष त्या ठिकाणी आहे. आणि जर जनतेच्या मनामध्ये शंका कुशंका असतील भूमिकेवरना, देवेंद्रजींनी सकाळी उत्तर दिलं परंतु ते तोकडं राहिलं. त्यांना प्रतिप्रश्न केला की जेलमध्ये असताना राष्ट्रद्रोहाचे गुन्हा शिक्षा झालेली असताना त्या ठिकाणी कशासाठी मंत्रिमंडळात ठेवलं, त्यांचेच लोक आज प्रश्न विचारत होते. परंतु लोकांच्या मनामध्ये मग भारतीय जनता पार्टीची भूमिका काय, मग देवेंद्रजींची भूमिका काय, तर आपल्या प्रश्नाला माझं नम्रपणे उत्तर आहे. मी मगाशी अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर सांगितलं की देवेंद्रजींची वैयक्तिक भूमिका वैयक्तिक भावना नाही, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, सरकारचा भाग आहेत, किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुढाकारानं सरकार आणलंय. ते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे ती पक्षाची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे ती पक्षाची भूमिका आहे. जाहीरपणे का केली तर जनतेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपला सैद्धांतिक वारसाशी सत्तेसाठी तडजोड करत नाही हेही त्या ठिकाणी कळलं पाहिजे. कारण सहकारी असतात नसतात, सत्ता असते जाते, परंतु जनता आपल्याला सरकार देत असते, जनता सरकारमधनं खाली करत असते आणि त्यांच्यामुळे जनतेची दायित्व आहे. मी विचारतो एक उपप्रश्न, दरेकरजी एक उपप्रश्न विचारतो. अजित पवार यांची आजपर्यंतची राजकीय भूमिका म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये ते नेहमी कडक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही हे पत्र दिलंय आणि त्या उपर सुद्धा नवाब मलिक हे आमच्या बरोबरच राहतील अशी जर त्यांनी भूमिका घेतली तर हे तुटेपर्यंत आणलं जाईल का? एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीने सत्तेसाठी त्या ठिकाणी तडजोडी केलेली नाही. ज्या वेळेला देशहिताचा प्रश्न येतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कशाची पर्वा करत नाही. आता जर देवेंद्रजींनी भूमिका मांडली असेल तर समन्वयातनं त्या ठिकाणी मधला मार्ग काय निघू शकतो, त्यांच्या पक्षात असणार त्यांचा विषय आहे, परंतु मांडीला मांडी लावून बसणं आणि त्याला ऍक्सेप्टन्स देणं हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी विसंगत आहे. त्याच्याविषयी तडजोड होईल असं मला अजिबात वाटत नाही. अमोल मिटकरी, याच्यावर प्रतिक्रिया तुम्ही पण द्या आणि त्यासोबत हेही सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष अशी अजित पवारांची भूमिका
अजित पवार म्हणतात की या पक्षाचं मी नेतृत्व करतोय, त्याच पक्षाचे आमदार आहेत नवाब मलिक. मग जर नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नसेल तर मग नवाब मलिकांचं स्थान कसं असणार आहे? आता आपल्या चॅनलवर राजकीय विश्लेषक राहुलजींनी हॅलो येतोय आवाज? हो येतोय, बोला. हा, त्यांची भूमिका मांडताना हे जे स्पष्ट केलं की एक जर हा मुद्दा बोलायचा होता तर तो ते वैयक्तिक येऊन भेटून बोलू शकले असते. या मताची मी पण सहमत आहे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आता राहिला प्रश्न पत्र सार्वत्रिक जे केलं आणि ती जर पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे, जसे दरेकर साहेब म्हणाले, ते जर आपण मान्य करूया तर त्या पत्रावर अगदी जी ओळख अजितदादांची आहे त्यावर ते स्पष्ट मीडिया समोर बोलतील ना. आता ज्यावेळेस हा लेटर बॉम्ब पडला किंवा अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे पत्र व्हायरल झालं त्यावेळेस सध्याच्या स्थिती, मी आता 5 मिनिटापूर्वीच दादांच्या बंगल्यावर होतो, तिथे धर्माराव बाबा आत्राम आणि त्यांची एक महत्वाची बैठक सुरू होती, म्हणून कदाचित त्या दादांनी ते पत्र वाचलं नसावं असा माझा कयास आहे किंवा अंदाज आहे. पण आता याच्यावर सर्वस्वी निर्णय राष्ट्रीय आमचे अध्यक्ष अजितदादा हे घेतील. मगा सभागृहामध्ये मी मगा सांगितल्याप्रमाणे अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्याला उत्तर देवेंद्रजींनी दिलं. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा हा जो प्रश्न आहे, म्हणजे जर पक्षाच्या याच्यातून बघितलं तर याला दादाच चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील. नवाब मलिक साहेबांना पक्षात घ्यायचं, कोणती जबाबदारी द्यायची काय असेल किंवा मध्यम मार्ग ते असेल त्यावर वरिष्ठ लोक नक्कीच विचार करतील आणि दादा स्पष्ट भूमिका मांडतील. दादा लपवून ठेवणार नाहीत. देवेंद्रजींनी जरी सांगितलं असेल तर त्यांचा आदर करून यातला काय मध्य मार्ग काढता येईल यावर नक्कीच पत्र वाचल्यानंतर दादा विचार विनिमय करतील. राहुल, अमोलजी, माझा एक प्रश्न आहे की ही एक सैद्धांतिक भूमिका आहे असं श्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते ट्विट केलं. असं जाहीरपणे ट्विट करण्यामागं तुम्हाला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय सूचित करायचं? ज्या पद्धतीने आज त्यांच्यावर ॲलिगेशन सभागृहामध्ये झाले किंवा बोलल्या गेलं की तुम्ही मागच्या काळात त्यांना देशद्रोही म्हटलं, देशद्रोहाची बसणारे म्हटले आणि आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही हे तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारायचं होतं, असं देवेंद्रजींनी उत्तर दिलं. आता एक गोष्ट दरेकर साहेबांची पण थोडी ग्राह्य धरली पाहिजे की लोकांच्या मनात संभ्रम राहू नये की यासाठीच कदाचित त्यांनी ते पत्र व्हायरल केलं असावं. लोकांच्या मनात संभ्रम राहू नये त्याबद्दल, कारण जनता त्यांना विचारणार, भारतीय जनता पार्टीला तो जाब विचारणार. पण आमची भूमिका जी आहे ती आमच्या भूमिका आमच्या पक्षाचे नेतेच मांडू शकतील. त्या पलीकडे मी काही त्याच्यावर जास्त बोलावं असं मला वाटत नाही. प्रवीण दरेकरजी, अमोल मिटकरीजी आणि विद्याताई, तुम्ही तिघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्यात. आपल्या सगळ्यांचे या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. राहुल माझ्यासोबत असेलच, पण विरोधी पक्षनेत्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये काय आरोप केले होते आज सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये, आणि त्यावर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांनी याच मुद्द्यावर सभागृहात काय उत्तर दिलं होतं ते पाहूया. खालच्या सभागृहात एक सदस्य आज सभागृहात बसले ज्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होते की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली. काय गुन्हे होते, काय होते हे सगळं माहिती आहे. सभागृहाचा दुसरीकडे उल्लेख करताच येत नाही. काय बोलायचंय मला या विषयावर? नाही बोलायचं उद्या परवा बोलू नये असं थोडी आहे. नाही बोलू नये असं थोडी आहे. काय नाही, या विषयावर मी बोललेलो आहे. मला बंधन नाही लावू शकत तुम्ही नाही बंधन लावू शकत मला. तुम्ही काय लावायचं? मला सभापती बोलतील ना, तुम्ही काय झाला बंधन लावायचं? संक्षिप्तपणे घ्या विषय तुमचा काय मुद्दा? हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल
की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. यानंतर भाजपच्या वतीनं आणखी एक ट्विट करण्यात आलेलं आहे. त्या ट्विटमध्ये मुंबई भाजपनं म्हटलेलं आहे, सत्ता येते आणि सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा. हाच फरक आहे देशभक्त देवेंद्र फडणवीस आणि सत्तेसाठी नवाब मलिकांचा राजीनामा न घेणाऱ्या सत्ता पिपासू उद्धव ठाकरे यांच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याबद्दल जे पत्र लिहिलं ते पत्र सध्या सार्वजनिक झालेलं आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं, भाजपच्या गोटातनं, शिंदेंच्या गोटातनं आणि अर्थातच विरोधकांच्या गोटातनं अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अर्थातच या पत्राचे आणखी राजकीय परिणाम उमटणार हे निश्चित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.